नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आतापर्यंत आपण पायथनच्या सीरीजमधले 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत। पहिला जो काही लेक्चर आहे किंवा व्हिडिओ आहे त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पायथनचे जे काही इंट्रोडक्शन आहे, त्याची जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये दिलेली आहे। दुसरा जो लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पायथन इन्स्टॉल कसा करायचा, तो व्हेरीफाय कसं करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पायथन ही जी काही लँग्वेज आहे त्याचे कोड लिहिण्यासाठी आपल्याला कोड एडिटर लागतो। तर मग तो कोड एडिटर जो आहे तो आपण इन्स्टॉल कसा करायचा, डाउनलोड कसा करायचा आणि इन्स्टॉल कसा करायचा याची मी आतापर्यंत तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की जो काही आपण VS कोड म्हणजेच व्हिज्युअल कोड जो काही आपण डाउनलोड केला आहे पायथन ही जी काही लँग्वेज आहे त्याचा कोड लिहिण्यासाठी, तर मग त्याच्यामध्ये सेटअप कसा करायचा पायथनचा आणि त्याच्यानंतर आपला पहिला जो प्रोग्राम आहे तो टाइप कसा करायचा आणि तो रन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ओके, जेव्हा मी मागचा सेकंड जो व्हिडिओ होता किंवा सेकंड जो लेक्चर होता त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला इथपर्यंतच सांगितलं होतं। वेलकम स्क्रीन ओपन झाल्यानंतर पुढे काय करायचं हे आपण आता जाणून घेणार आहोत। ओके, आता याच्यामध्ये वेलकम स्क्रीन जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही इन्स्टॉल करता तर फर्स्ट टाइम इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची वेलकम स्क्रीन येते। वेलकम स्क्रीन आल्यानंतर इथे काही सेटअप्स असतात, जसं तुम्ही थीम वगैरे सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला वेगळी थीम जर हवी असेल, किंवा इथे गायडन्स ट्युटोरियल आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि मग नेक्स्ट केलं की पुढचा जो सेशन आहे सेक्शन जो आहे तो आपला चालू होतो। पण मला हे सगळं नाही करायचंय, आपण काय करणार आहोत मार्क डन या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत म्हणजे आपला व्हिज्युअल स्टुडिओ जो आहे VS कोड जो आहे तो आपला चालू होणार। ओके, ही पहिली त्याची स्क्रीन आहे, वेलकम स्क्रीन आहे। या वेलकम स्क्रीनवर काय दिसतं तुम्हाला स्टार्ट मध्ये गेल्यानंतर की आपल्याला नवीन फाईल घ्यायची असेल तर आपण इथे क्लिक केलं तर नवीन फाईल घेतो। ओपन फाईल म्हणजे फोल्डर, जर फोल्डर मधली एखादी फाईल ओपन करायची असेल तर इथून आपण करू शकतो। नवीन फोल्डर जर असेल आणि तो जर ओपन जर करायचा असेल तर ते आपण इथून करतो, पण आपण सध्या इथून नाही करणार आहे, मी तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। मग मी काय करते, ही जी वेलकम स्क्रीन आहे ती काय केली मी क्लोज केली। ओके, क्लोज केल्यानंतर तुमच्या समोर असं हे पूर्ण एक स्क्रीन आलेली आहे, फर्स्ट स्क्रीन। ओके, आता पुढे काय करायचं आहे आपल्याला पायथन लिहिण्यासाठी किंवा VS कोड मध्ये कोणतीही लँग्वेज लिहिण्यासाठी पहिल्यांदा ती त्यामध्ये इन्स्टॉल करावी लागते, तरच तुम्हाला ते पॉसिबल आहे। जर तुम्ही अगोदर ती जर इन्स्टॉल नाही करत आहे, जेव्हा तुम्ही कोड लिहायला घेणार तर लिहत असताना तो तुम्हाला इथे एक पॉपअप देईल, इथे जे तुमची राईट हँड साइड आहे ना इथे तुम्हाला पॉपअप देईल आणि ते सांगेल की फर्स्टली तुम्ही काय करा, तुमची जी काही लँग्वेज आहे जी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ती इन्स्टॉल करून घ्या। पण एवढं करण्याच्या अगोदर आपण ती इन्स्टॉल करून घेऊया। मग आता ती इन्स्टॉल कशी करायची, तर इकडे तुमच्या लेफ्ट हँड साइडला हे जे काही ऑप्शन्स दिसतात ते व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये, उभ्या फॉर्मॅटमध्ये आपण त्यांची माहिती घेऊया। हा काय आहे, एक्सप्लोरर आहे, हा जो आहे सर्च करण्यासाठी आहे। जसं तुम्ही माऊस घेऊन जाता तशी त्याची शॉर्टकट की सुद्धा दाखवली जाते। त्यानंतर इथे सोर्स कंट्रोल आहे, त्यानंतर रन अँड डिबग करण्यासाठी आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन आहे एक्सटेन्शन्स, सध्या आपल्याला हे काम आहे। मग या एक्सटेन्शन ऑप्शनवर क्लिक करायचे आणि आपल्याला हवा असलेला ॲप किंवा आपल्याला हवं असलेली लँग्वेज इथे तुम्हाला काय करायचे टाईप करायचे। हे बघा, हे मी असं स्क्रोल करते की नाही, इथे खूप सारे लँग्वेजेस वगैरे त्याचे एक्सटेन्शन्स असतात, मग तुम्हाला जशी गरज असेल त्या गरजेनुसार तुम्ही इथे करू शकता। आपल्याला पायथन हवे तर तुम्ही हा जो सर्च आहे, सर्च एक्सटेन्शन इन मार्केट प्लेस, जर तुम्ही इथे जरी त्याला सर्च केलं तरी सुद्धा चालेल, पायथन असं लिहायचं की येऊन जाईल, पण आपल्याला सर्च करायची गरज नाही लागली कारण हे बघा पहिल्यांदाच इथे येऊन गेलेला आहे। ओके, मग मी काय करणार, या इन्स्टॉल हा जो काही ऑप्शन आहे या इन्स्टॉल ऑप्शनवर मी काय करणार, क्लिक करणार। जसं मी इन्स्टॉल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्याचे काही डिटेल्स आहेत ते इथे आलेले आणि इथे बघा तुम्हाला इथे दिसतं इन्स्टॉलिंग, म्हणजे आपला पायथन जो आहे तो आपल्या कम्प्युटरमध्ये काय होतोय तर इन्स्टॉल होतोय। काही थोडासा जास्त नाही, थोडासा वेळ घेईल आणि मग लगेच जे तुमची काही पायथनचे जे काही एक्सटेन्शन्स आहेत ते तुमचे काय होणार याच्यामध्ये इन्स्टॉल होईल। आता आपलं झालेलं आहे। ओके, आता झाल्यानंतर याला मी क्लोज करते। क्लोज केल्यानंतर हे एक्सटेन्शन पण नकोय, आपल्याला पुढे जायचं आहे। मग आता आपण पुढे काय करणार आहोत एवढं समजलं तुम्हाला। आता पुढचं काय आहे,
पुढची प्रोसिजर आहे आपली एक्सप्लोररमध्ये जायची. तर एक्सप्लोररवर मी क्लिक केली. क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येतो तुम्हाला ओपन फोल्डर. ओके, ओपन फोल्डर ह्या ऑप्शनवर मी क्लिक करणार, कारण मला इथे एक फोल्डर बनवायचा आहे आणि याच्या पुढे मी जे काही तुम्हाला लेक्चर्स घेणार आहे किंवा आपण जे काही प्रोजेक्ट्स करणार आहोत किंवा आपण जे काही प्रॉब्लेम सोडवणार आहोत किंवा जे काही कोडिंग करणार आहोत ते सगळेच्या सगळे ज्या काही फाईल्स आहेत ते मी तुम्हाला एकाच फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवणार आहे. आणि मग नंतर तुम्हाला हवं असेल तर मी ते तुम्हाला काय करेल, आपल्या यूट्यूब चॅनलला किंवा तुम्हाला जिथे हवं आहे तिथे मी त्याला आपल्या टेलिग्राम चॅनलला वगैरे मी तिथे तुम्हाला ही फाईल जी आहे ती अपलोड करेल. म्हणजे तिथून तुम्ही जे काही प्रोग्राम्स आहेत ते तुम्ही इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, तुम्हीही तसंच करू शकता, म्हणजे तुमचे जे काही प्रोग्राम्स असतील ते एकाच फोल्डरमध्ये सेव्ह राहतील. मग आता इथे ऑप्शन आहे ओपन फोल्डर. ओपन फोल्डरवर क्लिक करायची. तुम्ही फोल्डर जर बनवला असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता, जर नसेल बनवला तर मग काय करायचं, तो बनवायचा आहे. ओके, जसं आता तुम्ही डेस्कटॉपवर बनवू शकता, डाउनलोडवर बनवू शकता, डॉक्युमेंटमध्ये पाहिजे असेल तर डॉक्युमेंटमध्ये बनवू शकता. तुम्हाला जिथे हवा असेल तिथे तुम्ही काय करू शकता, फोल्डर क्रिएट करू शकता. तर मग मी डाउनलोडमध्ये गेली. इथे डाउनलोडमध्ये मला नवीन फोल्डर बनवायचे, तर न्यू फोल्डर इथे ऑप्शन आहे न्यू फोल्डर, यावर मी क्लिक केलं आणि मग इथे मी नाव टाकते पायथन. ओके, पायथन ट्युटोरियल वगैरे तुम्ही असंही टाकू शकता, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. मी फक्त पायथन नाव टाकलं आणि याला काय करणार आहे, मी सिलेक्ट करणार आहे. म्हणजे इथे सिलेक्ट केलं आणि मग इथे सिलेक्ट फोल्डर करायचे. जसं आपण सिलेक्ट फोल्डर करू तसं हे बघा इथे जे आहे ते तुम्हाला तो पायथन येऊन जाणार. हे व्हेरिफिकेशनसाठी असतं, परमिशनसाठी असतं, ते तुम्ही करायला विसरायचं नाही. हा मीच आहे किंवा हे माझाच फोल्डर आहे, तर इथे मी टिक करायचे, यस आय ट्रस्ट द ऑथर्स आणि इथे क्लिक करायचे. ओके, हे झालेलं आहे. ही वेलकम स्क्रीन नको मला, मी काढून टाकली. ओके, आता या जे काही आपण करणार आहोत ते या फोल्डरमध्ये आपण करणार आहोत. इथे पायथन या फोल्डरमध्ये इथेच आपल्या येणाऱ्या जे काही ट्युटोरियल्सचे जे काही फाईल्स आहेत ते ह्या कायम ह्या एकाच फोल्डरमध्ये आपल्या काय राहतील, सेव्ह राहतील. ओके, त्या अगोदर मी जी काही वर्ड फाईल तुम्हाला बनवलेली आहे त्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. ओपन करून ठेवलेली आहे. हा आपला पहिला प्रोग्राम आहे. जसं पहिल्यांदा लिहिले हॅश दिसत असेल तुम्हाला, हॅश लिहिलेला आहे. हॅश आणि मग त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, फर्स्ट पायथन प्रोग्राम. ओके, हॅश फर्स्ट पायथन प्रोग्राम आणि मग खाली लिहिलेलं आहे प्रिंट, त्यानंतर ओपन ब्रॅकेट, डबल इन्व्हर्टेड कॉमा, डबल कोट्स म्हणतात त्याला, हॅलो कॉमा वर्ल्ड आणि मग डबल कोट जो आहे तो कंप्लीट आणि एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे आणि हा जो ब्रॅकेट आहे तो कंप्लीट केलेला आहे. हा आपला पहिला प्रोग्राम आहे. तर याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगेल की नक्की काय आहे, की हे कसं आहे, काय काय त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे वगैरे हे सगळं. ओके, तर मग आता पहिल्यांदा तुम्हाला जी काही पहिली जी स्टेप आहे ती काय आहे, हॅश लिहिलेला आहे, नंतर लिहिलेलं आहे वाक्य फर्स्ट पायथन प्रोग्राम. म्हणजेच हॅश जो आहे, हॅश सिम्बॉल म्हणजे काय, कमेंट आहे. जर तुम्हाला कमेंट लिहायची जर असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला काय लिहावं लागतं, हॅश. मग ती जी लाईन आहे ती कमेंट म्हणून गृहीत धरली जाते. ओके, कमेंट म्हणजेच काय, तर कमेंट म्हणजे प्रोग्राममध्ये लिहिलेलं असं वाक्य जे फक्त वाचण्यासाठी असतं. पायथन जो काही आहे तो ते एक्झिक्यूट करत नाही. ओके, म्हणजे हे जे काही आहे ते फक्त आपल्याला वाचण्यासाठी आहे. पायथन हे जे काही वाक्य आहे पहिलं ते तो एक्झिक्यूट नाही करणार. मग कोणतं वाक्य एक्झिक्यूट करणार, हे जे दिसतंय तुम्हाला प्रिंट फंक्शन हॅलो वर्ल्ड, हे वाक्य जे आहे म्हणजे हॅलो वर्ल्ड हे एक्झिक्यूट होतं, पण ही जी लाईन आहे ती तुमची एक्झिक्यूट होणार आहे. ही वरची लाईन तुमची एक्झिक्यूट होणार नाही, त्याला काय म्हणतात ते कमेंट. मग आता कमेंटचा काय उपयोग होतो वगैरे ते पुढे जाणून घेऊया आपण. याचा उपयोग आपण कोड समजण्यासाठी किंवा नोट्स लिहिण्यासाठी करतो. कमेंटचा उपयोग आपण कशासाठी करतो, कोड समजण्यासाठी किंवा नोट्स लिहिण्यासाठी करतो. उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण दिलंय. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी टिप्पणी लिहितात. टिप्पणी म्हणजे काहीतरी नोट्स लिहितात, पण परीक्षा चेकिंग करताना फक्त उत्तर तपासतात. ओके, म्हणजे काय करतात ते परीक्षामध्ये जेव्हा ते क्वेश्चन पेपर तपासतात, आन्सर शीट तपासतात, तेव्हा काय करतात, फक्त उत्तर तपासतात. अजून साध्या सोप्या भाषेमध्ये सांगते. समजा तुमचा ग्रुप प्रोजेक्ट आहे, तुम्ही लँग्वेजेसवर काम करतात आणि तुमचा ग्रुप प्रोजेक्ट आहे आणि ग्रुप प्रोजेक्ट करत असताना तुमच्या मित्राने काही कोडिंग केलेली आहे, त्यानंतर तुम्ही काही कोडिंग केली किंवा अजून दुसरं कोणी काहीतरी कोडिंग केलेली आहे, तर मग ते तुम्हाला कसं कळणार. आणि मग काय करायचं असतं ते, अशा वेळेला जेव्हा ग्रुप प्रोजेक्ट असतो किंवा ग्रुपमध्ये काम केलेलं असतं तर त्यावेळेला ज्याने कोडिंग केलेली आहे ती कशासाठी कोडिंग केलेली आहे
हे समोरच्याला समजण्यासाठी तिथे काय दिली जाते, कमेंट दिली जाते. म्हणजे बाय चान्स जर तुमचा मित्र तिथे अवेलेबल नाहीये ते काम करत असताना, तो निघून जरी गेला असेल आणि जर तुम्ही प्रोग्राम जर ओपन केला तर त्याने दिलेल्या कमेंट वरून तुम्ही समजू शकता की हे जे काही कोडिंग केलेली आहे ती कशाच्या संदर्भात आहे. यालाच म्हणतात ते कमेंट. ओके, समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर इथे काय लिहिलेलं वाक्य तेही वाचू आपण. इथे आपण फक्त लिहिलेलं की हा आपला पहिला अच्छा ते जे डिस्क्रिप्शन आहे ते घेतलेलं आहे. ओके, पुढे आता प्रिंट जो आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. प्रिंट ओपन ब्रॅकेट आणि हॅलो वर्ल्ड असं लिहिलेलं आहे. प्रिंट हा पायथन मधला इनबिल्ट फंक्शन आहे. प्रिंट हा काय आहे, पायथन लँग्वेज मधला इनबिल्ट फंक्शन आहे. हा फंक्शन म्हणजेच काम करणारा छोटा प्रोग्राम, रेडीमेड टूल आहे तो. प्रिंटचे काम म्हणजे काय असतं, जे काही आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो ते स्क्रीनवर दाखवणे. म्हणजे प्रिंट हा जो फंक्शन आहे तो आउटपुट दाखवण्यासाठी काम करतो. ओके, म्हणजे प्रिंट ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट असं लिहितो आपण. मग प्रिंट याचं काय काम असतं, जे ब्रॅकेटमध्ये ओपन आणि क्लोज ब्रॅकेटमध्ये जे लिहिलेलं आहे ते काय करणं, स्क्रीनवर दाखवणं, म्हणजेच आउटपुट दाखवण्याचं काम प्रिंट हे फंक्शन करतो. म्हणजेच आता आपण प्रिंट या फंक्शनच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेलं आहे, हॅलो वर्ल्ड. हे काय आहे, स्ट्रिंग. ते हे जे स्ट्रिंग आहे ते तो आपल्याला काय करणार आहे, स्क्रीनवर दाखवणार आहे. हे झालं प्रिंट फंक्शनचं काम. ओके, आता स्ट्रिंग म्हणजे काय, तर एक एक काय असतो, शब्द असतो. म्हणजे ABCD हे काय झाले तुमचे एक एक जो आहे तो लेटर झाला, शब्द नाही. एक एक काय झाला, तो लेटर झाला. आणि लेटर मिळून जे वाक्य तयार होतं किंवा जे सेंटेन्स तयार होतं त्याला लँग्वेजेसच्या भाषेमध्ये स्ट्रिंग असं म्हटलं जातं. ओके, समजलं तुम्हाला. पुन्हा एकदा सांगते, ABCD असं जे आहे ते काय झाले, लेटर्स. आणि त्या लेटर मिळून काय तयार होतात, ते सेंटेन्सेस. म्हणजे सेंटेन्सेस जे आहे, जे वाक्य आहेत त्यांना कोडिंग लँग्वेजमध्ये स्ट्रिंग असं म्हटलं जातं. ओके, आणि स्ट्रिंग हे जे काही आहे ते डबल कोट्स मध्ये लिहितात किंवा सिंगल कोट्स यामध्ये लिहितो. ओके, त्यामुळे प्रोग्राम चालवल्यावर त्याचा आउटपुट येतो आणि आउटपुट काय येईल, हॅलो वर्ल्ड असा त्याचा काय येईल, आउटपुट येईल. ओके, पुन्हा एकदा थोडीशी परत एकदा माहिती जाणून घेऊया आपण. हॅश कशासाठी वापरतात, कमेंट, फक्त माहिती कम्प्युटर, आणि ही जी माहिती आहे ती कम्प्युटर काय करतो, इग्नोर करतो. प्रिंट हा जो आहे तो आउटपुट दाखवण्यासाठी वापरलं जातं आणि स्क्रीनवर काय दिसेल, हॅलो वर्ल्ड असं स्क्रीनवर दिसेल. तर याचा थोडासा एक फ्लोचार्ट दाखवलेला आहे की आपला जो प्रोग्राम आहे तो कशा पद्धतीने रन होईल. तर बघा, प्रोग्राम स्टार्ट होणार, स्टार्ट झाल्यानंतर तो रीड करणार हे हॅश फर्स्ट पायथन प्रोग्राम, ही कमेंट आहे. मग कम्प्युटर काय करेल, ती इग्नोर करेल. आणि त्याच्यानंतर प्रिंट फंक्शन आहे ओपन ब्रॅकेट डबल कोट्समध्ये हॅलो वर्ल्ड ब्रॅकेट कंप्लीट, आणि मग नंतर आउटपुट स्क्रीनवर येणार हॅलो वर्ल्ड. समजलं तुम्हाला. हे थोडीशी बेसिक माहिती होती की जेणेकरून तुम्हाला प्रोग्राम बद्दल समजावं. ओके, आता जे काही आहे आपला पहिला प्रोग्राम तो आपण करून पाहूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित होईल. ओके, आता पायथन या फोल्डरच्या तिथे मी आली. आता मी VS कोड मध्ये आलेली आहे, वर्ड मधून मी बाहेर आली. पायथनच्या या कोडवर मी आलेली आहे, पायथनच्या फोल्डरवर आलेली आहे. न्यू फाईल इथे बघा दिसेल, न्यू फाईल, त्यानंतर न्यू फोल्डर. इथे जे दोन ऑप्शन्स आहेत, आपल्याला काय घ्यायचंय, न्यू फाईल. जसं मी न्यू फाईलवर क्लिक करते इथे तो आपल्याला अगोदर सेव्ह करण्यासाठी म्हणजे फाईलला नाव देण्यासाठी सांगतो. तर मग मी इथे लिहिलं फर्स्ट लिहिलं मी. आणि लक्षात असू द्या, पायथनचं जर आपल्याला फाईल जर सेव्ह जर करायची असेल तर आपल्याला एक्सटेन्शन लिहावं लागतं .py. ओके, माहिती असेल तुम्हाला. वर्डची फाईल जर सेव्ह जर झाली तर .doc मध्ये डॉक्युमेंटमध्ये सेव्ह होते. एक्सेलची जर फाईल जर झाली तर .exll असं एक्सटेन्शन येतं. पॉवर पॉईंटचं काय येतं, PPT वगैरे असं एक्सटेन्शन येतं. मग असंच याचं सुद्धा पायथनचं जे काही आहे ते .py हे काय आहे, त्याचं एक्सटेन्शन आहे. तर मी टाकलेलं आहे आणि मी एंटर बटन प्रेस केलं की आपला जो पहिला जो फाईलचा जो काही आहे, म्हणजे पहिली जी फाईल आहे ती आपली ओपन झालेली आहे. आता इथे आपल्याला लिहायचं आहे. जसं मी तुम्हाला इथे जो प्रोग्राम दाखवला होता की नाही त्याच पद्धतीने आपण इथे लिहिणार आहे, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. ओके, तर मग मी पुन्हा आली इथे. डायरेक्टली लिहायला चालू करायचं, हे तुमचं रिमूव्ह होऊन जाईल. मग काय लिहायचं, हॅश लिहिल्यानंतर फर्स्ट काय लिहिलं होतं आपण, माय फर्स्ट प्रोग्राम की पायथन प्रोग्राम, फर्स्ट पायथन प्रोग्राम. ओके, तर मग मी परत एकदा लिहिते इथे
फर्स्ट पायथन प्रोग्राम. ओके, हे लिहिलं. एंटर करून पुन्हा खाली यायचे म्हणजे सेकंड लाईनवर आणि इथे आपल्याला प्रिंट फंक्शन लिहायचे. प्रिंट, त्यानंतर ओपन ब्रॅकेट. जसं ओपन ब्रॅकेट घेतलं की बाकीचे ते व्हॅल्यूज वगैरे ते सगळं दाखवतं. डबल कोट्स म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड कॉमा जसं घेतलं ना तर तो ओपन पण होतो आणि क्लोज पण होतो. या आतमध्ये आपल्याला लिहायचं आहे हॅलो. ओके, कॉमा द्यायचं आहे आणि त्यानंतर लिहायचे वर्ल्ड. ओके, त्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क. ओके, हे मी लिहिलेलं आहे. आता हे झालं. आता आपल्याला रन करायचं आहे. तर रन करण्यासाठी इथे तुम्हाला दिसत असेल रन पायथन फाईल, हा जो छोटासा दिसतोय ना तुम्हाला, इथे तुम्हाला काय करायचे, क्लिक करायचे. पण इथे तुम्हाला आउटपुट दिसण्यासाठी त्याचं टर्मिनल नाही आहे. ओके, इथे सगळं ब्लँकच आहे. मग आता टर्मिनल घेण्यासाठी काय केलं जातं, तर टर्मिनल पहिल्यांदा कसं शॉर्टकट कीने पण सांगते तुम्हाला आणि प्लस जे काही इकडचे जे काही टॅब्स आहेत इथून पण. मग टर्मिनल घेण्यासाठी व्ह्यूमध्ये जायचे. बाकीचे पण आपल्याला हळूहळू पाहायचे. व्ह्यूमध्ये जायचे. व्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथे बघा टर्मिनल आणि इकडे जे तुम्हाला राईट हँड साईडला त्याचे शॉर्टकट्स वगैरे दिसतात. हे जे चिन्ह आहे ना ते तुम्हाला एक नंबर जो आहे ना आपला, त्या एक नंबरच्या बाजूला तुम्हाला दिसेल. ओके, ते कंट्रोल आणि प्लस ते चिन्ह. मग मी टर्मिनलवर क्लिक केलं की इथे तुमचा टर्मिनल येऊन जाईल आणि येऊन आल्यानंतर आता आपण रन करणार आहोत. पण कायम लक्षात ठेवा, रन करण्याच्या अगोदर जे काही आहे ते तुम्हाला ही फाईल पुन्हा एकदा सेव्ह करणं गरजेचं आहे. मग तुम्ही डायरेक्टली फाईलमध्ये जाऊन इथे जे आहे ते सेव्हवर जरी क्लिक केले तरी चालेल, पण आपण शॉर्टकट वापरणार. काय शॉर्टकट आहे, कंट्रोल एस. तर मग मी केलं कीबोर्डमध्ये कंट्रोल एस आणि मग सेव्ह केल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही काय ॲड करणार, एक एक स्टेप्स जेव्हा तुम्ही ॲड करणार तर तुम्हाला इथे काय करायचे, ते सेव्ह करत जायचे. कंट्रोल एस आणि मग नंतर इथे जे दिसते तुम्हाला रन पायथन फाईल, ह्या याच्यावर तुम्हाला काय करायचे, क्लिक करायचे आणि हे बघा अशा पद्धतीने आपलं जे आउटपुट आज जे काही आहे ते आपलं आलेलं आहे. समजलं तुम्हाला? पहिला जो प्रोग्राम आहे तो कशा पद्धतीने लिहायचा आहे, कसा रन करायचा आहे. ही जी फाईल आहे जी मी तुम्हाला इथे दिलेली आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, म्हणजे तुम्हालाही हे जे काही प्रॉपर माहिती आहे ती तुम्हाला भेटून जाईल. आणि पुन्हा एकदा सांगेल की व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.